नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आज मी आलेले आहे उदगीर येथे नामकरण सोहळ्याला. तर व्लॉग बनवायचा अजिबात मूड नव्हता, कारण येताना गाडीमध्ये खूप त्रास झाला. पण इथे आल्यानंतर मी खूप फ्रेश झाले आणि व्लॉगला सुरुवात केली. तर ही आहे बाळाची पणजी आजी. आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आजीला काही प्रश्न केलेले आहेत पणजी आजीला. तर पणजी आजीच्या डोळ्यातून असे आनंद अश्रू वाहत आहेत. त्यांना खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं बाळाला बघून, हे छान गोड कौतुक बघून. आणि असं आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आणि भरपूर मैत्रिणीही जमलेल्या आहेत. त्याच्यामुळे जास्त उशीर न करता आम्ही काही प्रश्न, काही गेम घेतले आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता डेकोरेशन इतकं सुंदर होतं की अगदी बघितलं की असं प्रसन्न वाटलं. आणि त्यातले हे झुंबर 4 चांद लावले डेकोरेशनला. आणि हा झुला बघू शकता किती सुरेल असं डेकोरेशन आहे. आणि हे नटखट बाळकृष्ण, आपले श्रीकृष्ण, तसंच बाळाचं असं रुखवत बघितलं, असं डोहाळे जेवणाला बघितलं तर आम्ही असं काही काही खायला बघतो, पण इथे बाळाचंही खूप छान सामान भेटलं जसे. आणि यानंतर दुसऱ्या टेबलवर मस्त असे शूज बाळासाठी, काही खेळणी, खूपच सुंदर, आणि चॉकलेट्स, बॉटल, बाळासाठी नवीन नवीन ड्रेस, खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही लगेच काही गेम छोट्या मुलांची घ्यायला सुरुवात केली. ताई काही प्रश्न करत होत्या, छोट्या मुलांचे काही प्रश्न झाले वगैरे, काही गेम झाले. आणि त्यानंतर हा बघा तुम्ही शिंपला, या शिंपल्याच्या आड बाळाचं नाव दडलेलं आहे. आणि आपण हेच बाळाचं नाव ठेवण्यासाठी जमलेलं आहात सगळेजण मस्त. आणि या शिंपल्याच्या आड बाळाचं नाव इथे डिक्लेअर होत आहे. तर बाळाचं नाव तुम्ही बघू शकता, समर्थ राज. खरं तर हे सगळेजण स्वामी समर्थाचे खूप मोठे भक्त आहेत आणि बाळाचे बाबाही खूप सेवा करतात स्वामी समर्थाची, म्हणून बाळाचं नाव समर्थ राज असं ठेवलेलं आहे. असं तुम्ही बघू शकता. हा खूप छोटा व्लॉग होता माझा. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा अजिबात मूड नव्हता, पण फ्रेश वाटलं इथे आल्यानंतर, म्हणून हा व्लॉग केला. त्यानंतर आम्ही बाळाला झोक्यात टाकण्यासाठी विनंती केली. झोक्यात टाकल्यानंतर इथे छान छान पाळणी सुरू झाली. तुम्ही ऐकू शकता बाळाचा हा सुंदर पाळणा शुभांगी ताईच्या आवाजामध्ये. आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही निघालो आहोत परभणीला, म्हणजेच आपली परभणी. आणि बाहेर निघाल्यानंतर बघितलं वातावरण बाहेरचं खूपच सुंदर झालं होतं आणि थोडे थोडे पावसाचे थेंबही येत होते. छान थंड वातावरण झालं होतं. मस्त पावसाचा आनंद घेत घेत आम्ही मस्त हा प्रवास केलेला आहे. पण थोडीशी गडबड झाली, कारण उदगीरमध्ये ट्रॅफिक एवढी होती की बस बघायचं काम नाही. कारण आम्हाला परभणीला लवकर पोहोचायचं होतं. शुभांगीताईच्या मुलाला पुण्याला जायचं होतं आणि थोडीशी घाई होती, म्हणून निघालोत. पण काय करणार, उशीर तर झालाच. घरी यायला आम्हाला बरोबर 6:30 वाजले. पण 6:30लाच त्याची ट्रेन होती. थोडी लेट झाली. बरं झालं लेट झाली, कारण तो भेटला आम्हाला. त्यांचीही दगदग खूप होती की बाबा आता भेट होती की नाही, पण छान झाली भेट. आणि यानंतरचे पुढचा व्हिडिओ मी घरी पोहोचलेला केला नाही, कारण तुम्ही बघू शकता आईची तळमळ खूप असते. मुलगा जायचा म्हणून त्यांची प्रचंड तळमळ होत होती आणि त्यांना समजवण्याच्या नादात, त्यांना सांभाळण्याच्या नादात पुढचे काही व्हिडिओ केलेच नाही. पण तरीही वाटेमध्ये खूप पाऊस झाला, खूप आनंद घेतला.